नमस्कार, मी आर.जे. बंड्या. स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2 कराड तालुक्यातील कारवे गावात मी आत्ता आहे. या गावातील तरुण आणि प्रगतिशील शेतकरी अजित गावडे यांना आपण भेटणार आहोत. त्यांच्याकडे स्टील इंडियाचं एक अत्यंत महत्त्वाचं असं उपकरण आहे ज्याचं नाव आहे पॉवर वीडर BC 230. त्या उपकरणाबद्दल जाणून घेऊया. त्या उपकरणानं त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीत त्यांना किती फायदा झाला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. चला डायरेक्टली त्यांच्या शेतात या माझ्या मागे. हो अजित गावडे, नमस्कार. काय म्हणताय? पॉवर वीडर. नमस्कार, मी आर.जे. बंड्या आणि आता मी कराड तालुक्यातील कारवे गावात आहे. आणि कारवे गावातील एक प्रगतशील तरुण उमदा शेतकरी अजित गावडे माझ्या बरोबर आहे आणि त्याला मी भेटलेलो आहे. स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2. स्टील उपकरण आणेल परिवर्तन. जर्मन तंत्रज्ञानानं परिपूर्ण स्टील इंडियाची उपकरणं आधुनिक शेतीसाठी. आता ही झाली या संपूर्ण कार्यक्रमाची ओळख. अजितची ओळख आपण करून घेऊया. अजित, मला सांगा, किती वर्षांपासून तुम्ही शेती करतात? काय तुमचा अनुभव आहे? सर, मी 4 वर्षापासून या शेतीत आहे. तर शेतीसाठी आता मजुरांची टंचाई बसू लागलेली आहे. बरोबर. म्हणून आम्ही हे BC 230 हे मशीन परचेस केलेलं आहे. अगदी खरं आहे. पण मजुरांची समजा टंचाई असेल तर तुमचा उत्पादन खर्च पण वाढतो का त्याच्यामुळे? वाढतो की. आणखीन काय काय ताण जाणवतो तुम्हाला? आम्ही वांग्याचा व्यवसाय करत असल्यामुळे आम्हाला पैशाची टंचाई जास्त भासते. त्यामुळे मजुरांना देण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी मग त्यांची जी हजेरी आहे ती देणं थोडंसं अवघड होतं, कठीण होऊन जातं सर. बरोबर. मग काय काय पिकं तुम्ही घेतात तुमच्या शेतीत? सर, वांगी, मिरच्या, हरभरा, परत घेवड्याची शेती असते आपल्याकडे, जास्त प्रमाणात चालते. मिळतो का बाजारभाव वगैरे? हो सांगितलं सर, मिळतो ना? आपल्या जवळच कराडचं मार्केट असल्यामुळे आम्हाला हमी भाव भेटतो व्यवस्थित. बरोबर बरोबर बरोबर. चला, म्हणजे मला खूप दिवसानंतर असं ऐकायला मिळालं की तुम्हाला व्यवस्थित बाजारभाव वगैरे मिळतो, पण मजुरांची टंचाई, मजुरांची टंचाई आहे सर. त्याच्यामुळे कामाला उशीर होऊ शकतो. मग त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? यंत्रांची मदत घ्यावी लागते, उपकरणांची मदत घ्यावी लागते. आता आपल्या समोर हे उपकरण ज्याच्याबद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर ते उपकरण आहे स्टीलचं उपकरण आहे ज्याचं नाव आहे पॉवर वीडर BC 230. या उपकरणाबद्दल तुम्हाला कुठून कळलं? सर, आमच्या कराडमध्ये एक धनराज एंटरप्राइज म्हणून प्रवीण थोरात यांचं शोरूम आहे. त्याच्यामध्ये विविध शेतीसाठी लागणारे अवजारे भेटतात. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर तिथे हे BC 230 स्टील जर्मन कंपनीचं हे प्रोडक्ट मी बघितलं आणि सरांनी मला ऑर्डर सांगितलं की BC 230 हे मशीन तुम्ही घेऊन जा. पण हे काम काय करतं? हे काम एक्झॅक्टली काय करतं? हे भांगलणीसाठी उपयुक्त. भांगलणीसाठी? हो, आंतरमशागत जेवढी काम आहेत तेवढी या अवजारातून होऊन जातात. आंतरमशागत म्हणजे तण वगैरे काढणे, तण काढायला. म्हणजे हे बघा की टोमॅटो मी पाहिलेले कसे लावलेले असतात आमच्या मामाकडे. सो टोमॅटो एका लाईन मध्ये असतात, मध्ये गॅप असतो, मग टोमॅटो असतो किंवा वांग्याची भाजी. अंतर कमी असते सर, त्यामुळे त्यामध्ये चालण्यासाठी हे एक नंबर प्रोडक्ट आहे. आतमध्ये तण जे येतं त्यासाठी काढण्यासाठी हे प्रोडक्ट वापरलं जातं. बरोबर बरोबर. हे एका फुटामध्ये चालतं. त्यामुळे सरांनी मला सजेस्ट केलं की तुमचं अंतर कमी आहे, त्याच्यामध्ये हे यंत्र तुम्ही वापरून बघा, त्याच्यातून तुमचं उत्पन्नात वाढ होईल असं त्यांनी सजेस्ट केलं सर. मग झाला का तुम्हाला फायदा झाला? फायदा झाला सर. काय फायदा झाला? सर, आपल्याला एकराला नाही 1500 ते 1800 रुपये बांगलणीसाठी खर्च होतो. बांगणणी म्हणजे मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की आंतर मशागत थोडक्यात 2 पिकांच्या मध्ये समजा फुटभर अंतर असेल. जनरली भाजीपाला पिकांमध्ये ते अंतर असतं फुटभर. त्याच्यामध्ये तण वाढतं. तण वाढल्यामुळे जे मुख्य प्रमुख पीक आहे त्याच्यावरती परिणाम होतो, त्याच्या वाढीवरती परिणाम होतो, त्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो. त्यामुळे ते तण काढणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा हे तण मारण्याकरता कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता पुढे जाऊया आपण की मग आता हे तण आहे, मग तुम्हाला सांगितलं की फुटभर आहे, मग तुम्हाला फायदा काय झाला या मशीनचा? फायदा म्हणजे सर कसं आहे, याच्यामुळे तण एकराला जेवढा खर्च होत होता आपला 1500 ते 1800 रुपये मजुरांना जात. 1500 ते 1800 रुपये एकरी सर. आणि किती वेळ लागायचा ते एकर भर तण काढायला? 2 ते 3 दिवस जात होते सर. दिवसाला 1500 ते 1800. 1500 ते 1800 रुपये. आणि पुढे 2-3 दिवस जवळपास 3500 पर्यंत खर्च होता. 3,500 ते 4,000 रुपये पर्यंत खर्च होत होता सर. ते हे एक मशीन वापरल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 लिटर मध्ये 1 तास मशीन आहे चालतं सर. 1 लिटर मध्ये 1 तास सर मशीन चालतं. आता मी कराडला एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा रेट 107 रुपये पाहिला. 106-7 रुपये समथिंग काहीतरी आहे. म्हणजे आपण घटकावर धरूया 100 रुपये. 100 रुपये सर.
तर याच्यामुळे फायदा हा झाला की 1 लिटर मध्ये 1 तास मशीन चालत असल्यामुळे जो मजुरांना खर्च होत होता त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आमच्या घड झालेले आणि याला फक्त 300 रुपये मध्ये सर ते एकर बांगळून निघतंय, म्हणजे आंतरमशागत होऊन जाते. म्हणजे 3 तासामध्ये 1 एकर भर तण काढून तण काढून जातं. 1 एकर शेती भांगलायची असेल यांच्या भाषेमध्ये, तण त्यातले काढायचे असतील तर तसं करायचं असेल तर 1-2-3 माणसांना एकरभर काम करायला 2-3 दिवस लागू शकतात. पण हे मशीन मात्र 3 तासामध्ये करतं. पण हे मशीन वापरणं इझी आहे का, सोपं आहे? इझी आहे सर, इझी आहे आणि मशीन 1 नंबर चालतंय. एक माणूस एकटा हँडल करू शकतोय. हे उचलून नेऊन कुठे घेऊन जाऊन तो तुम्हाला उचलतं का? हो उचलतं. नाही म्हणजे तुम्ही तसे बारीक दिसतात, मी वजनदार दिसतो. तसं काही नाही, तुम्ही काटक आहात. लाईट वेट मशीन आहे एकदम, त्यामुळे त्याला हँडल करायला काही प्रॉब्लेम येत नाही सर. अगदी बरोबर. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित असणारं स्टीलचं हे उपकरण पॉवर विडर BC 230. अजित, स्टील असं म्हणतं, म्हणजे स्टील इंडिया असं म्हणतं, स्टीलचं उपकरण म्हणजे स्टील उपकरण आणेल परिवर्तन. आलंय का परिवर्तन? सर 100% आलेलं आहे. स्टीलने जे मॉडेल काढलेलं आहे शेतकरी लोकांचा अनुभव घेऊन जे उपकरण काढलेलं आहे भांगलण्यासाठी किंवा आंतरमशागतीसाठी ते पूर्णपणे उपयुक्त आहे सर. शेतकऱ्यांनी हे घ्यावं असे मी त्यांना विनंती करतो. याच्यापासून बहुत उत्पन्नात माझ्या वाढ झालेली आहे आणि मजुरांचा जो खर्च होत होता तो कमी झालेला आहे. बरोबर. सो स्टील उपकरण आणेल परिवर्तन ह्या स्टीलच्या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवणारं त्यांचं प्रत्येक उपकरण आहे. पण मी आहे ना RJ बंड्या आहे. मी IQ गोष्टींवरती फार कमी विश्वास ठेवतो. मी त्या वस्तूचा उपयोग पाहिल्याशिवाय त्या वस्तूच्या वापरावरती विश्वास ठेवत नाही. पण माझ्या चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 1 मध्ये मी पॉवर विडरचा उपयोग पाहिलेला आहे. पण त्यावेळी ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नाही त्या मंडळींना चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची प्रस्तुत करते स्टील इंडिया. यांना आता जे नवीन दर्शक नवीन श्रोते आपल्याला जोडले गेलेत त्यांना आपण या पॉवर विडर BC 230चा प्रत्यक्ष उपयोग करून दाखवूया. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच हे मशीन चालवणार आहे. प्रयत्न करतो, मला जमलं तर कोणालाही जमू शकेल. नक्की. तर आत्ताच आपण पॉवर विडर BC 230चा उत्तम उपयोग पाहिलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसंच हे उपकरण आहे. स्टील उपकरण आणेल परिवर्तन. मी स्वतः चालवून पाहिलं, मजा आली आहे मला. पहिल्यांदाच चालवलेलं आहे. थँक्यू. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल अजित? सर स्टीलचे उपकरण वापरा, याच्यापासून फायदे होणार आहेत तुम्हाला. तुमच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि कमी खर्चामध्ये जास्त काम करणारं हे मशीन आहे आणि तुम्ही याचा वापर करावा असे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. ओके. हे मशीन एवढंच आहे ना? ते बाजूचं काय ते याचा पार्ट आहे का? हे एक नवीन मशीन आता मी परचेस केलेलं आहे. दाखवा कसं आहे ते. या की सर. अरे बापरे, हे काय मशीन आहे? सर हे ब्रश कटर आहे. हे तण काढण्यासाठी वापरतात. तण काढण्यासाठी हे उपकरण आहे. हे पण तण काढण्यासाठी. ह्याचा उपयोग दुसरा एक होतो, हार्वेस्टिंग साठी याचा उपयोग होतो, म्हणजे पिकाच्या कापणीसाठी. हो. भात. मग तण जे समजा मला फार प्रश्न विचारायला सवय अजितराव. जो तो तण आहे तर हे जे पॉवर विडर आहे ते 2 सऱ्यांमधलं तण सऱ्यामधलं. मग जर ह्याला आपण हार्वेस्टिंग साठी वापरत असू, पिकाच्या कापणीसाठी, तर कधी कधी मोठं तण पण येतं ना शेतीमध्ये. सर त्याच्यासाठीच स्टील कंपनीने आता एक प्रवीण सरांनी सजेस्ट केल्यानंतर मी हे परचेस केलेलं आहे. प्रवीण सर म्हणजे आपले धनराज एंटरप्राइज मधले. त्यांनी मशीन मला बोलवून शोरूम वरती मला सांगितलेलं आहे की हे हार्वेस्टिंग सुद्धा करू शकते. तुमचे कमीत दगडाचे क्षेत्र असेल किंवा जिथं मशीन हे चालू नाही शकत तिथे हे मशीन तुला उपयुक्त पडेल. क्या बात आहे. त्यामुळे स्टीलच्या एका उपकरणावरती तुमचा विश्वास तर होताच, पण तो इतका गाढ होता की तुम्ही दुसरं मशीन पण घेतलं. माझ्या सगळ्याच शेतकरी बांधव मित्रांना, आपल्या खरं तर शेतकरी बांधव मित्रांना, तुम्ही हे मशीन कुठून घेतले ते परत एकदा सांगा. सर मी कराडमधून धनराज एंटरप्राइजेस मधून हे मशीन घेतलेलं आहे. प्रवीण थोरात सरांच्याकडून मशीन घेतलेलं आहे सर. हे तिथे सर्व स्टीलचे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये शेतीसाठी लागणारे उपयुक्त भरपूर अवजारे, शेतीसाठी लागणारे भरपूर अवजारे आहेत. त्यामुळे तुम्ही तिथून परचेस करू शकताय सर. सो अजित धावडे असं म्हणतात की स्टीलचं उपकरण
त्या उपकरणानं खरंच त्यांच्या शेती कामात परिवर्तन आणलेलं आहे. कराडमध्ये एकदम जोरात असणारे प्रवीण थोरात, त्यांची डीलरशिप आहे स्टीलची, ते अधिकृत विक्रेते आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही स्टीलचं कुठलंही उपकरण घेऊ शकतात. आधुनिक शेतीसाठी या उपकरणांचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. आणि पुन्हा एकदा अजित खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. मला या तरुण शेतकऱ्याला भेटून खूप बरं वाटलं, कारण आजकाल चर्चा अशी असते की तरुण शेतीकडे वळत नाही, पण वयवर्ष 25-26 आणि शेतीमध्येच करिअर करायचं ठरवलेलं आहे ह्या मित्रानं, आणि त्याला स्टीलची साथ सोबत आहे. सो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2 पाहत राहा, तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. स्टील उपकरण आणेल परिवर्तन. सो आता मी धनराज एंटरप्राइजेसमध्ये एंट्री केलेली आहे. स्टील यांचे अधिकृत विक्रेते धनराज एंटरप्राइजेस, ज्याच्या प्रवीण थोरात यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. त्यांच्याकडून स्टील इंडियाच्या उत्पादनांबद्दल जाणून घ्यायचं आहे. कराड आणि आसपासच्या परिसरातली शेतकरी मंडळी स्टील इंडियाच्या उत्पादनांबद्दल किती आग्रही आहे हे सुद्धा मला त्यांना विचारायचं आहे. सो भेटूया धनराज एंटरप्राइजेस कराडचे स्टील इंडियाचे अधिकृत विक्रेते प्रवीण थोरात यांना. नमस्कार, मी आरजे बंड्या, आणि तुम्ही पाहिलं की पॉवर विडर चालवण्याचा मी प्रयत्न केला. कराडच्या जवळ असणाऱ्या एका गावात अजित गावडे राहतात. त्यांच्या शेतात मी गेलो. स्टील इंडियाचं उपकरण पॉवर विडर, त्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला दिली. त्या पॉवर विडरमुळे अजित गावडे यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांना किती फायदा झाला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. त्यांचा उत्साह हा क्या बात आहे, लाजवाब होता. आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी हे मशीन घेतलेलं आहे धनराज एंटरप्राइजेसमधून प्रवीण थोरातांनी, आणि त्यांच्या सगळ्या टीमनं त्यांना पूर्ण सहकार्य पॉवर विडर देताना आणि नंतर कधी काही अडचण आहे तर त्याची सर्व्हिस देताना केलेली मदत फार भरभरून बोलले खरं तर अजित गावडे. आता त्याच प्रवीण थोरातांना मी भेटायला आलोय आणि त्यांना मी विचारणार आहे स्टील इंडियाच्या उपकरणांबद्दल. स्टील इंडियाची उपकरणं म्हणजे काय? स्टील उपकरण आणेल परिवर्तन. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित विविध उपकरणं आहेत स्टील इंडियाची, जी आधुनिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, मी म्हणेन अपरिहार्य आहेत. खरं तर स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची याचा सीझन 1 सुपरहिट ठरला होता, आणि त्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांपर्यंत आम्हाला स्टील इंडियाची उत्पादनं पोहोचवता आली, उपकरणं पोहोचवता आली, आणि आधुनिक शेतीची कास त्यांनी धरावी त्यासाठी त्यांना काय म्हणून मदत करता येईल उपकरणांच्या माध्यमातून ती पोहोचवण्याचा प्रयत्न स्टील इंडिया आणि आम्ही केला. प्रवीणजी, तुमचं आणि स्टीलचं असोसिएशन कधीपासून आहे हे विचारण्याआधी मला तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. सर, आम्ही गेले 10 वर्ष जवळपास ह्या बिझनेसमध्ये आहे, ॲग्रिकल्चर मशिनरीमध्ये. स्टील इंडियाबरोबर आम्ही 6 वर्ष झालं आहे, आणि या एरियामध्ये कराड आणि कराडच्या परिसरामध्ये स्टील इंडियासाठी खूप लोकांची मागणी असल्यामुळं ह्या एरियामध्ये आम्ही ह्याचं डिस्ट्रीब्युशन घेऊन सेल्स आणि सर्व्हिसबद्दल आम्ही खूप छान प्रकारे काम करत आहेत. शेतीसमोरच्या अशा कोणकोणत्या अडचणी आहेत ज्या तुम्हाला प्रकर्षानं जाणवतात, आणि त्याला आधुनिक उपकरणांची जोड जर समजा आपण दिली, थोडक्यात स्टील इंडियाच्या उपकरणांची जोड आपण दिली, तर शेतकऱ्यांचं आयुष्य कितपर्यंत सुसह्य होऊ शकतं, काय सांगा? आत्ता जर सर पाहिलं तर ह्या 10 वर्षामध्ये असा आम्हाला अनुभव आला आहे की शेतीमध्ये मजुरांचा खूप टंचाई आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याला वेळेत कामं होत नाहीत, आणि ती न झाल्यामुळे त्याच्या उत्पन्नामध्ये घट होत राहतील. असा मोठा फायदा झाला आहे की ह्या उपकरणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जे वापरायला सुरुवात केली यांचा एक वेळेची बचत झाली पहिली गोष्ट, आणि जे प्रोडक्शन कॉस्ट होती ती खूप कमी झाली. ह्याची जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित स्टील इंडियाची वेगळी उपकरणं तुमच्याकडे आहेत, त्यातल्या काही उपकरणांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. सर, हे आम्ही मॅक्झिमम ॲग्रिकल्चर मधलेच उपकरणं जास्त यूज करतो येतं. ह्यामध्ये विडर्स आहेत त्यांचे, जे स्टीलचे आहेत ते अतिशय सुंदर आहेत. एक 2 एकर जर शेतकरी असेल त्याला खूप फायदा होतोय, किंवा 20 गुंठे जर क्षेत्र असेल त्यालाही त्याचा खूप मोठा फायदा होतोय. ह्या उपकरणांचे असं बेनिफिट होतंय की लोकांचं तण वेळेवर निघलं जाते आणि त्याची मशागत होतली जाते. त्या मशागतीमुळे शेतकऱ्याचं काय होतंय की थोडासा वेळ खूप वाचतो त्या कामामुळं, आणि सॉइल फर्टाईल होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण मला सांगा, स्टीलची उपकरणं वापरल्यानंतर जे परिवर्तन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आलंय, त्यांनी त्यांचे अनुभव तुमच्यावर शेअर केले असतील? हा, केलेत ना. स्टीलच्या उपकरणांचं सर असं वैशिष्ट्य घेताना थोडं लोकांना वाटतं की याची कॉस्ट वगैरे जास्त आहे, पण जर जसं जसं यूज करेल 2 वर्षांना 3 वर्षांना असं सांगत आलेत की ते स्वतः येऊन सांगतात की ह्या मशीनला खूप मेंटेनन्स नाही, 0 मेंटेनन्स आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हे उपकरण जर त्यांनी ह्या वर्षी सुरुवात केली तर यूज करायला, तर ते 5-5, 6-6 वर्ष एकच उपकरण कंटिन्युअसली यूज करायला लागलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ज्यावेळी आपण एखादं मशीन घेतो प्रवीणजी, तेव्हा त्याची सर्व्हिस फार महत्त्वाची आहे, त्याचा मेंटेनन्स पण खूप महत्त्वाचा आहे. त्याला काहीतरी अडचण आली तर ती सर्व्हिस तुम्ही किती वेळात देता? सर, आम्ही 48 आवर्सच्या आत मशीन रिपेअर करून देतोय, हे मेन आमचं आहे.
असं कधी झालं नाही 48 आवर आम्हाला लागलेलं नाही. तर आमचं विदिन 2 आवर्स 3 आवर्स मॅक्झिमम 1 डे ह्याच्यामध्ये जाऊन शेतकऱ्याला आम्ही रिपेअर करून देतोय. सर्व्हिस सेंटर आहे आपलं पाठीमागं आणि खूप मेकॅनिक्स आमच्याकडे आहेत, त्यामुळे सर्व्हिसचा काहीच प्रॉब्लेम नाही. थोडक्यात 48 तास ही तुमची मॅक्झिमम वेळ आहे. त्या वेळेच्या आधी 2 तासात 3 तास, कारण त्याच्या कामाचा खोळंबाही नको. असंख्य शेतकरी भेटतात स्टील उपकरणांच्या बाबतीत, ते किती समाधानी आहेत? सर असं जर बघितलं तर स्टील उपकरण जे लोकांनी नेलेत ते एवढे सॅटिस्फाय लोक आहेत की त्यांना त्या मशीनविषयी एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की जर एखाद्यानं सांगितलं की बाबा मला एक मशीन घ्यायचं आहे तर ते डायरेक्ट सांगतात धनराज एंटरप्राइजमध्ये जाऊन स्टीलचंच घ्या ते. अर्थात स्टील उपकरण आणेल परिवर्तन. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित ही सगळी उपकरणं आहेत, खूप हँडी आहेत, हलकी आहेत. सो ही उपकरणं जी आहेत ती उपकरणं प्रत्येक शेतकऱ्याकडे असावी, जेणेकरून त्याची शेती सोपी होईल. तुम्ही आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सगळ्याच आता बघणाऱ्यांना किंवा श्रोत्यांना सुद्धा काय मेसेज द्याल अबाउट शेती, कृषी, स्टील या सगळ्यांच्या बाबतीत? सर आता जर बघितलं तर खूप रासायनिकचं प्रमाण खूप वाढलं होतं. आम्ही आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये यायला लागलेले. मग शेतकऱ्यांना सुद्धा आमच्याकडे जवळपास 15,000 लोकांचा डाटा आहे आजूबाजूचा. तर त्या शेतकऱ्यांना आम्ही ऑर्गॅनिकवरती कन्वर्ट करतोय की जे आज काळाची गरज झालेली. आणि त्यांना जर ते सांगायचं असेल तर त्यांना त्याला पर्याय द्यावा लागतोय. तर आम्हाला स्टीलचे ब्रश कटर्स, विडर्स याने असा एक पर्याय आम्हाला शोधून सापडलेला आहे की ते शेतकऱ्याचं काम ऑर्गॅनिकमध्ये होऊन जाते की जे पेस्टिसाइड्स वगैरे किंवा हर्बिसाइड्स फवारत नाहीत. त्यामुळे फायदा त्यांचा झालाय की 20 ते 30% त्यांची उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. आणि बेस्ट असं आहे की स्टीलच्या क्वालिटीविषयी लोकांना म्हणजे जगामध्ये आता खूप नाव आहे स्टीलचं. ऑल इंडियामध्ये नाव आहे, महाराष्ट्रात आहे, कराडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे की ते लोक डायरेक्ट येऊन म्हणतात आम्हाला स्टीलचं हे मॉडेल हे तुम्ही सर द्या आम्हाला. स्टील उपकरण आणेल परिवर्तन ही स्टील इंडियाची टॅगलाईन जरी असली तरी ती वस्तुस्थिती आहे. कारण वो कहते ना की बिलकुल दावे के साथ असं ते म्हणतात की स्टीलचं उपकरण तुम्ही घेतलं तर नक्कीच परिवर्तन येईल शेतीमध्ये. आधुनिक शेतीची कास धरणं खूप गरजेचं आहे. शेतीवरती अनेक प्रकारची संकटं सध्या आहेत. त्या संकटांमध्ये आपल्याला जायचं नाहीये. त्या संकटांवरचा एक उत्तम उतारा म्हणून स्टील उपकरण असं म्हटलं तर हरकत नसावी. आणि प्रवीणजी यांच्या या अत्यंत भव्य दिव्य छान अशा शोरूममध्ये ती उपकरणं आहेत. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित स्टील उपकरण आणेल परिवर्तन. स्टील इंडियाच्या विविध शेतीपयोगी उत्पादनांना आपण पाहणार आहोत. सो प्रवीण सर, जर मी चुकीचा नसेल ओके तर हे पॉवर विडर आहे? हा येस येस, हे पॉवर विडर आहे सर. याचा उपयोग 230 हे सर एक स्टीलचं खूप छान छोटंसं यंत्र आहे की जे इंटर कल्टिवेशनसाठी आंतरमशागतीसाठी वापरलं जातं. की ज्या शेतकऱ्यांच्या 2 लाईन मधलं तण काढण्यासाठी ह्याचा खूप छान वापर होतो. बरोबर. आणि ह्या मशीनमुळे लोकांना आज कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारावं लागत नाही. अशा हे सुंदर प्रकारचं मशीन आहे. वा, तणनाशकाचा खर्च कमी, झिरो काही आणि नाही. तण काढण्यासाठी माणसं लावायचा खर्च नाहीये. ओके. आणि तर हे अर्थ वगैरे आहे सर. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना असा बेनिफिट होतोय की ह्याचा मोठा असा फायदा आहे की ह्याला 3 प्रकारची बीट येतात. ते ज्या शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते खड्डे काढू शकतात. क्या बात. वा, हे काय हा सर हे औषध फवारणीचा एक पंप आहे. हा खूप छान पंप आहे, पाठीवरती घेऊन चालवायचा आहे. आणि याची रेंज 20 ते 25 फुटापर्यंतची रेंज आहे. किती? 20 ते 25 फूट. एवढा लांब? हा एवढा लांब हा जातो. आणि ह्याला पेट्रोल कन्झम्पशन खूप फार कमी आहे सर. हे पण असेच शेतीविषयी लागणारे पंप्स आहेत. हा जसा ब्लोअर टाईप आहे, हा तसा स्प्रेअर आहे. याला पण आपण होस पाईप वगैरे लावून ह्याच्यामध्ये 100 ते 150 फुटापर्यंत आपण औषध फवारणी करू शकतो. बरोबर. हे तर मला माहिती हा, आहे. हे सर गाडी क्लीन. अगदी ट्रॅक्टर वगैरे किंवा शेतकरी बांधवांकडे पण गाड्या हो आहेत हल्ली लोक युज करायला लागले सर. प्रश्नच खूप छान प्रकारे. सर हे ब्रश कटर असं आहे की ह्या ब्रश कटरनं पूर्वी लोक गवत फक्त कट करत होती. पण आता सर ह्याला पॅडी अटॅचमेंट वगैरे आलेले आहेत. त्याच्यामुळे हार्वेस्टिंग पण केलं जातं. जसे की गहू हार्वेस्टिंग केला जातो, ह्याच्यामध्ये भात हार्वेस्टिंग केला जातो. आणि लोकांना आता खूप ह्याचा युज व्हायला लागले. आज जर बघितलं तर आमच्या भागामध्ये जवळपास 30% ते 40% शेतकऱ्यांच्या घरी हे स्टीलचं तुम्हाला ब्रश कटर पाहायला भेटेल. काय 30 ते बोलता? 40% लोक, 40% लोक एवढा मोठ्या प्रमाणात फार युज झाला. कारण ते ना कापणी म्हणतो, पिकाची कापणी करतं आणि तणही काढलं जातं. तणही काढलं जातं. तणही खूप वाढलेलं असतं ते. खूप वाढलेलं आहे. आणि हे सगळी व्हॅक्युमची. हा हे सर प्रोफेशनल व्हॅक्युम क्लिनर आहे. जसं इंडस्ट्रियल आहे त्याच्यामध्ये किंवा मोठे शोरूम्स वगैरे हाऊसकीपिंग साठी वापरलं जातं. हे पर्सनल यूज साठी छोटे बंगलोज वगैरे आहेत गरजेसाठी आहे. तसंच ह्या प्रकारचे सर हाय प्रेशर वॉशर्स आहेत. हे सुद्धा एक खूप छान प्रोडक्ट आलेलं आहे की ह्याचं सर आज जनावरांचे गोटे वगैरे साफ करण्यासाठी लोक घेऊन जायला. प्रत्येकाच्या घरात कार आहे, ट्रॅक्टर आहे, ते क्लीन करण्यासाठी लोक. याचा काय उपयोग होतो सर? सर हे असं हे लॉन मोअर आहे की हे लॉन कटिंग साठी मेन युज होतं ह्याचं.
प्रत्येक 2 ते 3 ते 4 स्टेज मध्ये हे लॉन कटिंग करतो आणि लॉन कट करून डायरेक्ट बकेट मध्ये कलेक्ट करतो. वा. त्यामुळे ते कटिंग करून तुम्ही जर ते झाडांना वगैरे वापरलं खत म्हणून त्याचा युज होतोय. क्या बात. अशा पद्धतीचं आहे. वनक्षेत्रामध्ये वनक्षेत्रामध्ये सुद्धा कटर वापरले जातात. कटर वापरले जातात. हे कृषी श्रेणी, ऍग्रिकल्चर, बागकाम श्रेणी, आपली घरगुती छोटीशी बाग असेल तर स्वच्छता श्रेणीमध्ये व्हॅक्यूम आपण मगाशी दाखवला. आणि बांधकाम श्रेणी तो सध्या तरी आपला भाग नाही, पण हा जो सगळा भाग आहे हा कुठेतरी ऍग्री आणि शेती रिलेटेड आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, स्टील इंडियाची उत्पादनं अगदी अभिमानानं असं म्हणतात, स्टील उपकरण आणेल परिवर्तन. शेतीवरती असणाऱ्या अनेक संकटांना जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर कमी करायचं असेल तर स्टीलच्या उपकरणांची बळीराजाला गरज आहे. कराड आणि परिसरातील सगळ्याच मंडळींना मी सांगेन की तुम्ही अवश्य एकदा धनराज एंटरप्राइजेसला भेट द्या. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन धनराज एंटरप्राइजेस करतील आणि तुम्हाला स्टील उपकरण आणेल परिवर्तन या श्रेणीमध्ये स्टील इंडियाची जी उत्पादनं आहेत ती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. स्टील इंडियाच्या उपकरणांमुळे आपल्याला शेतीमध्ये लागणारा वेळ जो आहे अधिकचा तो वाचवता येतो, खर्च वाचवता येतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो, उत्पन्न वाढतं आणि आपण आर्थिकदृष्ट्या आणखीन सक्षम होऊ शकतो. प्रवीण सर, तुम्ही बोललात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि तुमच्या धनराज एंटरप्राइजेसच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सांगतो, स्टील उपकरण आणेल परिवर्तन. धन्यवाद प्रवीण सर, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्या भेटीला आहेत महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी ज्याला आपण स्टेट सेल्स मॅनेजर असं म्हणतो, श्री भूषण पाटील स्टील इंडियाकडून. भूषणजी, चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2 बद्दल तुमचं मत आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2 मध्ये करण्याचं एकमेव कारण असं की सीझन 1च्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर विविध भागातील शेतकऱ्यांनी आमच्याकडे नोंदवलेल्या प्रतिक्रिया यांचा विचार करून आम्ही दुसऱ्या भागाचं नियोजन करून परत नवीन एका भागामध्ये सांगली, कोल्हापूर आणि कराड या कृष्णा कोयनेच्या संगम तसेच पंचगंगेच्या तीरावर असलेल्या शहरांमध्ये आम्ही विविध शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांच्या जीवनामध्ये स्टील मशीन घेतल्यानंतर काय काय परिवर्तन झाले याचा आम्ही त्यांची प्रतिक्रिया नोंदवल्यात. आणि जसं की आपण शेतकऱ्यांना भेट दिल्यानंतर आपल्याला जाणवलं की 96 वर्ष जुनी असलेली ही जी कंपनी आहे, जर्मन तंत्रज्ञान असलेली स्टील इंडिया, जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज काम करते आहे आणि भारतात येऊन तिला साधारणतः 15 वर्ष झाली. जसं की ती ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करते, त्यानंतर ती वेगवेगळ्या फॉरेस्ट्री डिव्हिजनला काम करते, त्यानंतर ती गार्डन डिव्हिजनला काम करते आणि तसेच आपल्या हँड टूल्समध्ये पण ती काम करते, कन्स्ट्रक्शन मध्ये काम करते. तर ह्या सगळ्यांची जी एक एंटायर रेंज जर्मन क्वालिटीची रेंज आहे ती भारतामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण उपलब्ध सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर अवेलेबिलिटी वेगवेगळ्या डीलर्स थ्रू करून देत असतो. आणि आपले जिल्ह्यावाईज आपले वेगवेगळे डीलर्स, डिस्ट्रीब्युटर आहेत. तर मी सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की या तंत्रज्ञानाचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या स्टील कंपनीच्या, कारण हे क्वालिटी इक्विपमेंट्स आहेत आणि तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 वर्ष इक्विपमेंटकडे बघण्याची गरज पडत नाही. तुमच्यामध्ये याच्यामध्ये आजचे तुमचे आधुनिक जे प्रॉब्लेम्स आहेत, मजुरांची टंचाई असेल किंवा तुम्हाला वेळेची बचत असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला या मशीनमधून खूप मिळू शकतात. आणि आमच्या खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही तिथल्या डीलर डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधा आणि या संधीचा योग्य तो लाभ घ्या असं मी प्रत्येकाला विनंती करतो. आधुनिक शेतीचा प्राण स्टीलचं तंत्रज्ञान असं म्हणायला हरकत नसावी. नक्कीच नक्कीच. आणि स्टील मोठ्या अभिमानानं म्हणतं, स्टील उपकरण आणेल परिवर्तन. तेव्हा महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांना भेटण्याचा आपला प्रवास असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची सीझन 2. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. स्टील उपकरण आणेल परिवर्तन. घडी परिवर्तनाची आली हो, आली हो. स्टील कृषी उपकरण आणेल परिवर्तन.